मोंथा चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्याला आज येलो अलर्ट। मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता। किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहण्याची देखील शक्यता। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा। किनारपट्टी भागात उंच लाटा येण्याचा हवामान विभागाचा इशारा। खबरदारी म्हणून रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर 3 नंबरचा लाल बावटा फडकवण्यात आला। अरबी समुद्रातील हवामान खराब झाल्याने मुरुड येथील जंजिरा किल्ल्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी। खराब हवामानामुळे मुरुड परिसरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस। पर्यटकांसाठी किल्ला बंद केल्याने अनेकांचा हिरमोड। नाशिकच्या निफाडमध्ये मुसळधार पावसाचा मका पिकाला फटका। पावसाचे पाणी अद्यापही शेतात आल्याने मक्याच्या शेताला तळ्याचं स्वरूप। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकच्या निफाडमध्ये पावसामुळे द्राक्षबागा धोक्यात। द्राक्षबागा वाचवण्यासाठी निफाडमध्ये शेतकऱ्यांची धडपड सुरू। चिखल आणि गुडघाभर पाण्यातून औषध फवारणी। एकेरी 1 लाख रुपये देण्याची द्राक्ष बागायतदारांची मागणी। धुळ्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा कपाशीला मोठा फटका। तोडणीला आलेला कापूस पूर्णपणे भिजला। सरकारने ओल्या झालेल्या कपाशीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। परभणीत रात्री झालेल्या पावसामुळे पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथे कापसाचं मोठं नुकसान। काढणीला आलेल्या कापूस पिकाला पावसाचा मोठ्या प्रमाणावर तडाखा। खरीप पाठोपाठ रब्बी हंगामाच्या सुरुवातीला पावसानं शेतकऱ्याला आणलं अडचणीत। बुलढाण्याच्या सिंदखेड तालुक्यात पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान। सततच्या पावसामुळे काढणीला आलेला कापूस अक्षरशः मातीत मिसळून गेला। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। शहापूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। नुकसानीचे कोणतेही पंचनामे झाले नसल्यानं शेतकऱ्यांची नाराजी। लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावमध्ये अनेक भागात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। जळगावमधील अनेक तालुक्यात 3 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका। भिवंडी तालुक्यातील नुकसानग्रस्त भात शेतजमिनीची आमदार शांताराम मोरेंकडून बांधावर जाऊन पाहणी। मागील 7-8 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने अतोनात नुकसान। शासनाकडून भरीव मदतीसाठी पाठपुरावा करणार असल्याची मोरेंची माहिती। राज्यभरात सर्व कृषी केंद्र चालक आणि बियाणे विक्रेत्यांचा आज 1 दिवसीय बंद। मालेगावातील अनेक कृषी केंद्र चालक आणि बियाणे विक्रेते सहभागी बंदमध्ये सहभागी होणार आहेत। साथी पोर्टलच्या निषेधार्थ पुण्यात बंद। राज्यभरात सर्व कृषी केंद्र चालक आणि बियाणे विक्रेत्यांचा आज 1 दिवसीय बंद। जळगाव जिल्ह्यातील 3500 कृषी केंद्र चालक आणि बियाणे विक्रेते सहभागी बंदमध्ये सहभागी झालेत। शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्यासाठी हमीभाव केंद्र चालू करा। आमदार कैलास पाटलांची मागणी। सरकारने लवकरात लवकर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना देण्याची कैलास पाटलांची मागणी। परभणीत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली। नांदेड पाठोपाठ आज परभणी शेतकऱ्यांचा रोष पाहायला मिळाला। पोलिसांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतलंय। वाशिमच्या पंचायत समिती समोर पैसे फेकून ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। शेतकऱ्यांचा गोठा बांधकाम अनुदानाच्या फाईल अनेक महिन्यांपासून प्रलंबित। मात्र याच फाईलींना दलालांमार्फत तात्काळ मंजुरी दिली जात असल्याचा ठाकरेंच्या सेनेचा आरोप। जळगावच्या बोदवड तालुक्यात शेत रस्त्याची दुरावस्था। शेतात जाताना शेतकऱ्यांना मोठी कसरत। लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। पावसामुळे जलक्रीडा बंद असल्याने राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी। मालवणमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल। स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचा व्यवसाय आता तेजीत। धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाला 3295 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता। मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। 96 किलोमीटर लांबीचा ब्रॉडगेज लोहमार्ग तयार करण्यात येणार। ॲक्वालाईन मेट्रो स्थानकाच्या नावावरून काँग्रेस आक्रमक। दादरमध्ये वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वात काँग्रेसचं आंदोलन। पलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर युवा काँग्रेसचं महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन। दिल्लीतील रायसिना रोडवर युवा काँग्रेसची निदर्शनं। नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी परिसरात मोठी वाहतूक कोंडी। कडूंच्या आंदोलनात सहभागी होणाऱ्या वाहनांची गर्दी झाल्याने ट्रॅफिक। वाहतूक कोंडीमुळे 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा। वाहतूक कोंडी सोडवण्याचा पोलिसांचा प्रयत्न। रोजंदारी संघटना आणि सखल आदिवासी समाजाचा विराट मोर्चा। आश्रमशाळांच्या खासगीकरणाविरोधात नाशिकवरून राजभवनाच्या दिशेने मोर्चा निघाला। लातूरमधील महावितरणच्या विभागीय कार्यालयात विद्युत ग्राहकाने स्वतःला कोंडून घेतलं। अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्राहकांनीही पाऊल उचललंय। साथी पोर्टलच्या जाचक नियमाविरोधात येवल्यातील कृषी विक्रेते आक्रमक। आपले कृषी सेवा केंद्र बंद ठेवत साथी पोर्टल विरोधात घोषणाबाजी।
शिर्डी विमानतळासमोर ग्रामस्थांचं आमरण उपोषण सुरू. अग्निशमनचे प्रशिक्षण पूर्ण करूनही विमानतळ प्राधिकरणात सामावून न घेतल्याने ग्रामस्थांचं उपोषण. विमानतळ प्रशासनाने विश्वासघात केल्याचा ग्रामस्थांचा आरोप. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कदेर ग्रामपंचायती समोर महिलेचं विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण. महिलेच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची या महिलेची मागणी. वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना बेडशीटचं वाटप. जिल्हा सामान्य रुग्णालयाचा हा उपक्रम आजाराचा धोका कमी व्हावा आणि रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून मिळाव्यात यासाठी हा उपक्रम. नालासोपारा ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणी पोलिसांवर कारवाई. कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत कारवाई. पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांचं तातडीने निलंबन. नाशिकमध्ये पोलिसांच्या समर्थनार्थ लावलेले बॅनर हटवण्याचे आदेश. पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांचे बॅनर काढण्याचे आदेश. पोलिसांनी नाशिक शहरात गुंडांविरोधात केली कारवाई. पोलिसांना पाठिंबा दर्शवणारे हे बॅनर होते. अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ चेन्नई एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि यामुळे बदलापूरहून मुंबईकडे जाणारी लोकल सेवा काही वेळासाठी ठप्प झाली होती. मात्र तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर एक्सप्रेस मुंबईकडे रवाना. जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याच्या दरात तब्बल 4,300 रुपये तर चांदीच्या दरात तब्बल 6,000 रुपयांची घसरण. सोन्याचे दर विना जीएसटी 1,18,200 रुपयांवर तर चांदीचे दर विना जीएसटी 1,45,000 रुपयांवर. छठपूजेसाठी गेलेल्या 2 तरुण उल्हास नदीत बुडाल्याची घटना. कल्याण टिटवाळा परिसरातील ही घटना. प्रिन्स गुप्ता आणि राजन विश्वकर्मा असं या दोघांचं नाव. दोघेही उल्हासनगर येथील DT कलानी कॉलेजचे विद्यार्थी. लातूरच्या